पुण्यामध्ये कार्यक्रम करताना फार विचार करून कार्यक्रम करावा लागतो, कारण पुण्यातले प्रेक्षक एवढे सूज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळाला नाही तर मागे येऊन विचारतात, काय बोलला परत बोल. तुम्ही सगळे हुशार प्रेक्षक आहात, तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते, विनोद कळतात तुम्हाला. पण काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात, आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर हसतात, आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून बाथरूममध्ये उघडे असतात. मी काल एक विनोद मांडला होता. हा विनोद काहींना कळाला, काहींना नाही कळाला, पण तुम्ही सगळेजण सूज्ञ प्रेक्षक बसला आहात. सगळ्यात पहिला विनोद मांडतो तुमच्यापर्यंत. शाहीर दादा कोंडगे आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले, आणि दादांना पहिल्यांदा कळालं की बायकांची पण एक पार्टी असते, ज्याला बायका किट्टी पार्टी असं काहीतरी म्हणतात. त्या किटी पार्टीमध्ये गेल्यानंतर दादा कोंडगे एका सुंदर बाईला पाहिल्यावर निळू भाऊंना म्हणाले, निळू भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना, झुमके तिच्या माला ते कोणी दिलं माहित आहे? नाही दिलं नाही. आणि या बाईने जे नाकामध्ये नथ घातलं, या मायला ते कोणी दिली माहित आहे? नाही दिलं नाही. आणि या बाईने जे अंगावर कोरी करकरी साडी नेसली ना, ज्या मायला ते कोणी दिली माहित आहे? नाही दिलं नाही. दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले, पण दादा, तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जे मुलं आहे, खरोखर तुम्हाला विनोद कळतात. बरं वाटलं तुम्ही एन्जॉय करणारे, आणि विनोद पटकन कळतो तुम्हाला. आपल्या आयुष्यामध्ये काही मित्र असे येतात, त्यांना आपल्यापेक्षा जास्त आपल्याबद्दल माहीत असतं, आणि काही मित्र असे असतात दुसऱ्या मित्रांनी काय विकत घेतलंय, तो काय घेणार आहे, त्याच्याकडे काय नवीन आलंय, सगळ्यात आधी त्यांना कळतं. आणि काही मित्र आपल्या आयुष्यात असे पण असतात, त्याचे 4 दिवस दिसले नाही तर आपण बेचैन होतो. हा 4 दिवस दिसला नाही, गेला कुठे. असाच माझा एक मित्र 4 दिवस मला दिसला नाही, तर माझ्या दुसऱ्या मित्राला मी सहज विचारलं, अरे मन्या, तो पक्या नाही, कुठे दिसला नाही, कुठे गेला? पक्या नाही? अरे बाबा, पक्याचं काय बोलू नकोस. का? अरे बाबा, मोठा माणूस तो. मोठा माणूस? हा. अरे बाबा, तो मोठा माणूस, त्याला एक आयफोन पाहिजे होता, एक आयफोन. मग पैसे कुठे त्याच्याकडे? मग काय, तो गेला त्याच्या आजीकडे. आजीला म्हणाला, चल आजी, मला एक आयफोन घ्यायचा, तर पैसे देतात, पैसे दे, मला एक आयफोन घ्यायचा आहे. आजी म्हणाली, मेल्या, माझ्याकडे पैसे नाही. तुला एक आयफोन पाहिजे ना, तर तुझी एक किडनी विक आणि आयफोन घे. मग त्याने तसंच केलं, जसं आजीने सांगितलं त्याने तसंच केलं. आता त्याच्याकडे एक नाही, 2 आयफोन आहेत, पण आजी नाही. काही विनोदच असे असतात लोकांना उशिरा कळतात. म्हणून मी नेहमी सांगतो कार्यक्रम सुरू करायच्या आधी की माझे विनोद फार लोकांना पटकन कळत नाही. ज्यांना कळतात ते हसतात, ज्यांना नाही कळत ते घरी गेल्यानंतर विचार करतात आणि मग एकांतात बसून हसतात. कारण मी टिपत असतो. तुम्ही जे काय करता, दिवसभर करता, तुम्ही बघत नाही. मी टिपतो, मी बघतो, मी विचार करतो की ह्या माणसाच्या मनात काय चाललंय, ह्या माणसाच्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन आहे, हा असा का करतो. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं. रोज घडणाऱ्या घडामोडी, रोज घडणाऱ्या गोष्टी, त्यातनं विनोद कसे निर्माण होतात. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं तो जेवतोय, तरी लोकांना विचारायची सवय असते. तो जेवतोय तरी लोक विचारतात, जेवतोय काय? हे बघ, जेवतोय बघ. जेवणार म्हणतो काय रे, तू उपाशी का? एखादा माणूस झोपलेला असला, दिसतं तो झोपलाय, डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसतात. त्याला झोपलेला पाहून त्याला उठवून विचारतात, झोपलाय का? त्याची झोपमोड करतात. एका माणसाचं प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी. ज्या माणसाने खांदा दिला होता त्यालाच एकाने विचारलं, मेला काय? तो बोलला नाही, त्याला झोपायची सवय, मला फिरवायची.
माणसांच्या सवयीत मधनं विनोद घडतात. तुम्ही आज हसताय, एन्जॉय करताय. एस कुमार सारख्या एवढ्या मोठ्या निर्मात्याने आज हा एवढा सुंदर कार्यक्रमाचा ताफा तुमच्यापर्यंत आणलाय आणि तुम्ही एन्जॉय करताय, हसताय. फार बरं वाटतं. हसणारे चेहरे नेहमीच चांगले वाटतात, कारण परमेश्वराने माणसाला जी एक गोष्ट दिली हसण्याची, ती कुठल्याच प्राण्यामध्ये नाही, फक्त माणूसच हसू शकतो. पण काही वर्षापूर्वी बघा, माणूस हसणं विसरून गेला होता. अख्ख्या जगात एक महामारी पसरली होती, ज्याचं नाव होतं कोरोना. त्याने सगळ्यांची करून टाकली होती. कोरोना जेव्हा भारतामध्ये नवीन आला, त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी घडल्या ज्यांना मी टिपलं. कोरोना काळामध्ये सगळ्यात वाईट अवस्था जर कुणाची झाली असेल तर ती नवऱ्याची. प्रत्येक नवरा एक गोष्ट शिकला, भांडी घासायला. प्रत्येक नवऱ्याने भांडी घासली. इथे जेवढे नवरे बसले त्या सगळ्यांना भांडी घासले. प्रत्येक नवऱ्याने भांडी घासले. एक नवरा बायकोच्या छळाला कंटाळला. तो ऑफिसचं काम सोडून घरामध्ये भांडी घासायचा. सकाळ संध्याकाळ दुपार रात्र त्याची बायको सारखी म्हणायची, भांडी घास. भांडी घासून त्याच्या हाताला फोड आले मोठमोठे. आता हाताला फोड आले तर बायकोची तक्रार करत त्याने कोल्हापूरला सासऱ्याला फोन केलं आणि सासऱ्याला तक्रार करत बायकोबद्दल म्हणाला, हॅलो सासरी बोला जावई बापू, काय बोलता? काय बोला तिच्या आईला बोला. कसली मुलगी दिली हो मला? काय झालं? सकाळ संध्याकाळ दिवस रात्र मला म्हणते भांडी घासा. तिला काहीतरी सांगा. सांगतो. काय सांगतो? माझ्या हाताला फोड आले. तिला काहीतरी सांगा. सांगतो. काय सांगतो? कधी सांगतो? माझी भांडी घासून झाली की सांगतो. कोरोना काळामध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता. प्रत्येक जण प्रत्येकाला सल्ला द्यायचा. हे बघ, काढा पी, आलं टाक, मिरची टाक, मसाला टाक, घे घापाक, दे ढापाक, काढा पी. आणि काही लोक म्हणायचे, वाफ घे वाफ. एका म्हातारीने हाफ घेतली. त्या कोरोना चढली आणि एक वाक्य प्रत्येक जण बोलला. तुम्ही पण बोलले, मी पण बोललो, आपण सगळेजण बोललो, गरम पाणी पी. ठरलेलं वाक्य, गरम पाणी पी. एक माणूस 3.5 वर्ष एवढा गरम पाणी प्यायला पोटातल्या आतड्या घशाला म्हणाल्या, काय रे गिझर बसवलाय का रे? आणि कोरोना काळामध्ये गमतीची गोष्ट म्हणजे अशी की घरातल्या घरात बाळ जन्माला आले. 3-3.5 वर्षात घरातल्या घरात बाळ जन्माला आले आणि लोक म्हणायचे की तोंडाला मास्क लावा. एका बाईने इथे आंबाड्याला लावला होता. तिला कोणीतरी सांगितलं इथून कोरोना जातो. आणि पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन, तिसरा लॉकडाऊन. असं वाटलं ज्येष्ठ नागरिक होऊनच घरातून बाहेर पडणार. बाळ घरात जन्माला आले. काही दिवसांनंतर लॉकडाऊन कमी झाला, लोक घरातून हळूहळू बाहेर पडायला लागले. तर बापाला असं वाटलं माझा मुलगा घरातल्या घरात जन्माला आलाय, घरातल्या घरात मोठा झालाय, घरातल्या घरात काहीतरी बोलायला लागलाय, ह्याला बाहेरचं जग दाखवलं पाहिजे, नाही तर परत लॉकडाऊन लागेल. म्हणून बाप लॉकडाऊन संपल्यानंतर मुलाला फर्स्ट टाइम घराच्या बाहेर घेऊन गेला आणि त्याला सगळं दाखवायचा. बाळा, ही बघ ट्रेन, ही बघ बाग, हे बघ माणसं, सगळं दाखवायचं. मुलाने पाहिलं प्रेत चाललं होतं. अफाट गर्दी, एवढी गर्दी त्याने आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. आणि त्याला गंमत वाटली, 4 माणसांच्या खांद्यावर काहीतरी चाललंय. तो नाचत आपल्या बापाला म्हणाला, बाबा ते काय? आता बाप कसा सांगणार? सांगितलं तर मुलगा घाबरेल, मुलाच्या स्वप्नात येईल, प्रेत चाललंय, त्याला कसं सांगू? तर बाप त्याला समजावत म्हणाला, बाळा ती पालखी आहे मोठ्या माणसाची. मुलगा म्हणा, बाबा तुम्ही पण मोठे ना, तुमची कधी निघणार पालखी? आणि कोरोना काळामध्ये प्रत्येकाला सांगायचे मास्क लावा. ज्यांनी मास्क लावले नव्हते त्यांना भरपूर मार पडला. पण एक लहान मुलगा एवढी मस्ती करत होता, अंगावर कपडे नाही, मास्क नाही, पूर्ण उघडा,
सकाळपासून संध्याकाळपर्यंत मस्ती करत होता. ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, इकडून तिकडून तिकडून सगळीकडे मस्त आहे. संध्याकाळी त्याचा बाप ऑफिसमधनं घरी आला, मास्क काढून बाजूला टाकलं, कपडे काढले, टॉवेल गुंडाळलं, आंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरला. त्याचा शेजारचा माणूस धावत आला बाथरूम जवळ. ओ बाबूराव, काय आंघोळ करतात? मला काय अक्कल नावाचं बक्कल आहे की नाही? काय संस्कार दिले तुम्ही तुमच्या मुलाला? हा, तुमच्या मुलाला बघा, सकाळपासून संध्याकाळ झाली, तोंडावर मास्क नाही, काय नाही, आणि मस्ती करतोय, नागडा उघडा फिरतोय. त्याला काहीतरी सांगा, काहीतरी सांगा म्हटल्यानंतर या माणसाने मागे पुढे पाहिलंच नाही. त्याच अवस्थेत दरवाजा उघडला, ढापाक, टॉवेल गुंडाळलं, ढापाक, आणि त्याच अवस्थेत रस्त्यावर गेला, ढापाक, आणि मुलाला बघून म्हणाला, काय आला काढून निर्लज्ज बेअक्कल, नागडा उघडा फिरतोस, हा घे टॉवेल. त्यानंतर कोरोना आला नाही. तुम्ही आलात, रंगमंच उघडे झाले, तुमच्यासारखे रसिक मायबाप प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहात आले, आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हा कलाकारांना मिळाला, तुमच्या टाळ्या मिळाल्या, त्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार.